श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार, मी अर्चना. माझ्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चटपटीत आणि झणझणीत मिरचीच्या लोणच्याची रेसिपी पाहूया. आता आपण लोणचं बनवायला लागणारं साहित्य पाहूया. इथे मी 1/2 किलो हिरवी मिरची आणि 2 लिंब घेतले आहे. त्याचबरोबर मसाला बनवण्यासाठी 2 चमच मोहरी, 2 चमच हिरवी सोप, 1 चम्मच जिरं आणि अर्धा चम्मच मेथीदाणे. चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी मिरचीला पाण्याने स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतली आहे. आता आपण मिरचीचे देठ काढून घेऊ. सर्व मिरचीचे देठ काढून झाले आहे. आता याचे आपण बारीक तुकडे करून घेऊ. आता इथे आपल्या मिरच्या कट करून झाल्या आहे. लोणच्यासाठी लागणारे मसाले भाजून घेऊ. इकडे मी पॅन गरम करून घेतला आहे. त्यामध्ये सोप, मोहरी, जिरं आणि मेथी घालून हे सर्व मसाले आपण चांगले भाजून घेऊ. आता गॅस बंद करून हे मसाले आपण थंड करून घेऊ. लोणच्यामध्ये घालण्यासाठी इथे मी मोहरीची 2 चम्मच डाळ घेतली आहे. आता ही डाळ थोडीशी गरम करून घेऊ. डाळीमध्ये ओलसरपणा असल्या किंवा डाळ थोडी नरम असली तर लोणच्याला बुरशी लागू शकते, म्हणून डाळीला थोडं गरम करून घेऊया. इकडे मी भाजलेले मसाले थंड करून जाडसर मिक्सरवरती फिरवून घेतले आहे. आता हे सर्व जिन्नस आपण कापलेल्या मिरचीमध्ये घालून घेऊ. अर्धा चम्मच हळद, 3 ते 4 चम्मच मीठ, अर्धा चम्मच हिंग आणि 4 ते 5 चम्मच लिंबाचा रस घालून याला छान आपण मिक्स करून घेऊ. मसाला छान एकसारखा मिसळून झाला आहे. मी इकडे तेल गरम करून ठेवलं आहे. आता याला छान गार होऊ देऊ. हे गार झाल्यानंतर मग आपण याला लोणच्यामध्ये घालू. तेल छान गार झालं आहे. आता आपण हे तेल मिरचीच्या लोणच्यामध्ये घालून लोणच्याला छान मिक्स करून घेऊ. लोणचं छान मिक्स केल्यानंतर याला छान मसाले आणि तेल लागलं आहे. आता हे लोणचं मुरण्यासाठी कमीत कमी 8 दिवस लागतील. तर आता या लोणच्याला आपण एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू.
लोणचं बनवून झालं आहे की नाही सोपी रेसिपी? कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.